हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता इथे मी मुगाची डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि मग ती 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता डाळ मी 2 ते 3 पाण्याने धुवून ती कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळ शिजते तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता इथे मी 3 शिट्ट्या काढून डाळ शिजून घेतली आहे. आता इथे गॅसवरती मी एक टोप ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेचच जिरे घालायचे आहे. जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात त्या घालायच्या आहेत. आता इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पाने मी यामध्ये घातली आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून मी यामध्ये घातल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे फोडणीला थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे. हळद घातल्यानंतर हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता एक टोमॅटो बारीक कट केला आहे तो घातला आहे. टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्हाला वरण दाखवलं आहे आणि खूप छान होतं चवीला. नक्की ट्राय करा. आता यामध्ये आपल्याला तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर पाहू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अशी मी ही डाळ ठेवणार आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि डाळीला छान अशी एक मोठी उकळी काढून घेऊया. आपण डाळ अगोदर शिजवून घेतली आहे त्यामुळे फोडणी दिल्यानंतर ती खूप जास्त वेळ उकळायची नाही आहे. एक मोठी उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे. तर पाहू शकता आता एक मोठी उकळी आली आहे. मी आता गॅस बंद करत आहे आणि यावरती भरपूर कोथिंबीर घालायची आहे. तर अगदी झटपट होते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वरणाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.